कोणी कितीही जबरदस्ती करू द्या, अमावस्येला हे 2 पदार्थ खाऊ नका. अमावस्या संपूर्ण आकाशामध्ये अंधकार असतो आणि ही रात्र तांत्रिक क्रिया करण्यासाठी रात्र मानली जाते. अशा अमावस्येच्या रात्री आणि बहुतांश वेळा दिवसासुद्धा जे तांत्रिक लोक असतात, ज्या लोकांना ही काळी विद्या ज्ञात असते, ते लोक तुम्हाला काही पदार्थ मुद्दाम म्हणून खायला देतील. मित्रमैत्रिणींनो, चुकूनही अमावस्येच्या तिथीला किंवा अमावस्येच्या रात्री हे पदार्थ खाऊ नका. आणि तुम्ही पाहिले असेल की कोणीतरी कोणतेही कारण नसताना तुमच्या घरात सतत वादविवाद होतात. तुमची तब्येत सातत्याने बिघडत असते. तुम्ही सतत आजारी पडत असता. श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होत असेल. एक मानसिक अवरोध निर्माण होत असेल. मेंटल असल्यासारखे वाटते. गळ्यामध्ये काहीतरी अडकल्यासारखे वाटते. हे सर्व लक्षणे आहे की तुमच्यावर कोणीतरी काही बाधा केलेली आहे. तुमचा आघात न होता, ॲक्सिडेंट न होता किंवा काहीही न होता, तुमच्या पायाला न लागता जर तुमच्या मांडीवर निळे निशाण दिसले, तुमच्या छातीमध्ये जडपणा येऊ लागला, हृदय जड वाटू लागले आणि जर तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल आणि सतत तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे असा सतत भ्रम होतो, अशी जर तुमच्यात लक्षणे असतील तर तुमच्यावर टोणे टोडगे करण्यासाठी, या बाधा उत्पन्न करण्यासाठी अमावस्या या तिथीला साधी, सोपी, प्रभावशाली आणि पटकन त्यांना जादूटोणा करता येतो. सहज दुसऱ्या व्यक्तीवर लागू होतात. घरामध्ये भांडण लागतात. अशा प्रकारे ज्या बाधा उत्पन्न होतात त्या दूर करणं फार कठीण होऊन जातं. तुम्ही जर सतत निराश राहत असाल, तसेच तुमचे मन बेचैन होत असते, तुम्ही तुम्हाला स्वतःलाच दोष देता. घरात अशांत आहे, उत्साह अजिबात वाटत नाही आणि मग जेव्हा या बाधा खूप मोठ्या प्रमाणात वाढतात, घरातल्या एखाद्या व्यक्तीचा यामुळे अनैसर्गिक मृत्यू देखील होतो आणि मृत्यूचे कारण समजत देखील नाही. तुम्हाला ज्या व्यवसायात, तुमच्या धंद्यामधून पैसा प्राप्त करता, ज्या कामातून तुम्हाला पैसा येतो, त्या व्यवसायामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागते. हे सर्व या काळात जादूचे विनाशकारी, भयानक, घातक अशा प्रकारचे परिणाम आहेत. एखाद्याचे जीवन हे काळी विद्या बर्बाद करते आणि म्हणून अशा विद्येपासून आपण दूर राहा. अशा प्रकारचे कोणतेही उपाय मी स्वयंभू चॅनलवर आम्ही तुम्हाला देत नाही. आपलं भलं करावं यासाठी हे उपाय असतात. मित्रमैत्रिणींनो, आज आपण या अमावस्येच्या रात्रीची नेमकं कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत आपण जाणून घेणार आहोत. अनेक लोक याला अंधविश्वास, अंधश्रद्धा देखील म्हणतात. मात्र ज्यांना अनुभव आलेला आहे, काही लोकांचे ज्ञान फार सीमित असते, मर्यादित असतं. मुठ्ठकर्णी, विद्यास्तंभ, मार्ग असे अनेक तांत्रिक विद्येचे प्रकार आहेत आणि यामध्ये पारंगत असणारे सुद्धा अनेक लोक आपल्याला दिसून येते. खरं तर काळी जादू ही शत्रूसाठी आपण निर्माण केलेली होती. मात्र सध्या तिचा वापर लोक स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी करताना दिसून येतात. अमावस्येच्या रात्री तुमच्या घराच्या आसपास, तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या छतावर, बाल्कनीमध्ये जर एखादी अनोळखी वस्तू तुम्हाला दिसून आली, अमावस्येच्या रात्री म्हणा, दिवसा म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी म्हणा, नाहीतर तिसऱ्या दिवशी, जर अशा वस्तूंना चुकूनही हात लावू नका. त्याच्यावरती पाय ठेवू नका किंवा त्याला लाथ हाडू नका, तिला लाथ मारू नका. अशा वस्तू एखाद्या काठीने कचऱ्यामध्ये किंवा कचऱ्यापेटीत सुद्धा स्पर्श न करता परस्पर त्या दूर कशा टाकता येतील याची काळजी घ्या. या वस्तू भरलेल्या असतात, म्हणजेच नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या असतात आणि बाहेरच्या नकारात्मक शक्ती असतात. त्याच्यामध्ये बाहेरील एखादी दुष्ट शक्ती त्या वस्तूच्या मार्फत तुमच्या जीवनात अंतर्गत प्रभाव करत असते. आणि अत्यंत महत्त्वाची काळजी घ्यायची आहे मित्रमैत्रिणींनो, जेव्हा जेव्हा तुमच्या एखाद्या व्यक्तीबरोबर वाद होईल, काही भांडणे होतील, तेव्हा त्या व्यक्तीचा इतिहास थोडासा जाणून घ्या. आणि ती व्यक्ती जर अशा प्रकारे काही तांत्रिक क्रिया करणारी असेल तर तिच्यापासून तुम्ही सावध जरूर राहा. विशेष करून मिठाईच्या माध्यमातून, जी मिठाई असते त्या मिठाईच्या माध्यमातून हे लोक तांत्रिक क्रिया अमावस्येच्या दिवशी करताना तुम्हाला दिसून येतील. गोड बोलून तुम्हाला मिठाई खाऊ घालतील. शक्यतो ती सफेद रंगाची मिठाई असते,
पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा कोणताही सफेद रंगाचा पदार्थ हा चुकूनही अमावस्येच्या तिथीला स्वतःहून सुद्धा खाऊ नका किंवा आपल्या घरातील लोकांना सुद्धा खाऊ घालू नका. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या, समोरच्या व्यक्तीने अमावस्या तिथीला पांढरा पदार्थ खायला दिला तर चुकून सुद्धा आपण सेवन करू नका किंवा घरातल्यांना कोणीतरी खाऊ घातला असेल तर तुम्हाला एक मंत्र देत आहोत, त्याचा जप करा. घरामध्ये धूप दीप लावा, याचा धूर घरभर फिरवा आणि या मंत्राचा 11 वेळा जप करा. कोणत्याही प्रकारची नजर असेल, वाईट शक्तीने घेरली असेल तर या मंत्राच्या साहाय्याने ती नष्ट होईल. मात्र हा मंत्र समोरच्या व्यक्तीने किती प्रभावीरित्या त्याच्यावर विद्या वापरलेली आहे त्यावरती या मंत्राचा उपाय सिद्ध ठरतो. तर पहा, जर फरक पडला तर चांगलाच आहे. आणि अजूनही आणखी एक उपाय सांगणार आहे. देवदान सिद्धोदक पूजिता परमेश्वरी परान रूप परमा परतंत्र विनाशिनी पूर्ण श्रद्धेने आपण 11 वेळा सायंकाळी म्हणजे संध्याकाळी हा जप करायचा आहे. आणि जर तुम्हाला शंका वाटते की कुणी काळी जादू केलेली, त्याचप्रमाणे कालिका मातेची पूजा करून तुम्हाला काय करायचं आहे तर त्या कालिका मातेला 7 गुलाबाची फुले ठेवायची आहेत, देवीची प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर ओम क्रीम या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळा करायचा आहे. त्यानंतर या 7 गुलाबाच्या फुलामध्ये एक फूल घ्या आणि त्यातील 7 पाकळ्या त्या बाधित व्यक्तीला खाऊ घाला. हा उपाय थोडासा कठीण आहे कारण काली मातेचे मंदिर आपल्याला मिळायला हवं. आपण कालिका मातेचे फोटो घरामध्ये ठेवत नाही किंवा पूजा करत नाही. याचे खूप कठीण नियम असतात, ते नियम पाळणे आपल्याला शक्य नसते. अजून एक छोटीशी गोष्ट आपण करू शकता, ते म्हणजे अंगणामध्ये सफेद रुईचं झाड असतं, ते सफेद रुईचं झाड लावा आणि त्या झाडाचं जे मूळ असतं त्या झाडाला इजा न पोचता त्या मुळाच्या थोडासा तुकडा घ्या आणि पीडित व्यक्तीच्या गळ्यात एका धाग्यामध्ये तुम्ही तो बांधू शकता. हा सुद्धा उपाय अशा प्रकारच्या होणाऱ्या बाधापासून रक्षण करतं. आणखी एक म्हणजे गोमातेचे जे गोमूत्र असते ते गोमूत्र घरामध्ये सगळीकडे शिंपडा, त्यामुळे घराचे रक्षण होईल. आणि मेन गेटपासून सुरुवात करा आणि मुख्य दरवाजा आणि घरामध्ये गोमूत्र सगळीकडे शिंपडा. दुसरा उपाय म्हणजे आहे तो, शनिवारच्या दिवशी अनेक जण शनी मंदिरात छायादान करतात. ते कसे करतात ते पहा, त्यामुळे सुद्धा बाधा उतरते. यामध्ये तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये मोहरीचे तेल घ्या, त्यामध्ये त्या पीडित व्यक्तीचा चेहरा पाहायचा आहे आणि ती तेलाची वाटी तुम्हाला वाटीसहित मंदिरात ठेवून द्यायची आहे. त्यामध्ये 1 रुपयाचे नाणेसुद्धा टाकू शकता. तुम्हाला वारंवार हा असा त्रास होत असेल तर पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार अशा तिथींना घरामध्ये स्वच्छता ठेवा, जेणेकरून तो एक प्रभाव असतो तो या काळात विद्येचा तो काही प्रमाणात कमी होतो. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये अंगणामध्ये कापूर जाळत जा चला आणि त्याचा धूर सगळीकडे पसरवा आणि रोज हनुमान चालीसाचे नक्की पठण करा. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा, शिवाय कमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.